नमस्कार, सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहे मार्केटसारखे केळीचे चिप्स। थोडेशा काही टिप्स आहेत त्याही तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुमचे केळी चिप्स असे मार्केटसारखे होतील। इथे बघा, मी 1 ते 2 डझन केळी घेतलेली आहे। ही सध्या तरी 1 डझनच आहे, तुम्हाला दाखवत आहे। अशा प्रकारची केळी आहे, ही एकदम कच्ची अशी केळी आहे आणि ताजी बाजारातून आणलेली आहे केळी। मी इथे आधी पेपर अंथरून घेतलेला आहे, कारण की केळीला असा चीक असतो, एक प्रकारचा चिकट असा, तो सगळ्या फरशीवर किंवा ह्याच्यावर होतो। त्यामुळे मी इथे न्यूजपेपर अंथरून घेतलेला आहे। जे आपण किसनीने वेपर्स पाडणार आहोत केळीचे, ते आपण तेल लावून किसनीला घ्यायचं आहे। इथे मी चाकूला सुद्धा केळी कट करून घेणार आहे, त्यामुळे मी इथं तेल लावून घेतलेलं आहे। जे आपलं नॉर्मल तेल असतं तेच लावून घेतलेलं आहे। आता हे साली काढायचं घेतलेलं आहे, याला सुद्धा मी तेल लावून घेतलेलं आहे। तेल लावल्यामुळं काय होतं, याचा जो चिकटपणा, जो रस वगैरे लागलेला असतो तो पटकन निघतो। आपल्या हाताला सुद्धा तेल थोडंसं लावून घ्यायचं, नाही आपले हात सुद्धा भरपूर असे चिकट होतात। इथे बघा, देठं खूप कठीण आहे त्याची, कच्ची केळी असल्यामुळे थोडंसं टाईट आहेत केळी ही, त्यामुळे कापायला खूप जड जातात। इथे आता पुढचा आणि पाठीमागचा पोर्शन आपल्याला सर्वप्रथम काढून घ्यायचा आहे आणि साल आपण जसजसे आपण केळीचे चिप्स पाडणार आहे तसेच काढायचे आहेत। एकदम अर्ध्या तासात 2 डझन केळीचे चिप्स पाडून होतात। फक्त थोडीशी प्रोसेस ही फास्ट करावी लागते आणि याला आपण कोणत्याही मिठाच्या पाण्यात घालणार नाही आहे। मिठाच्या पाण्यात घातलं आणि परत तळायला लागलं की त्याला फार वेळ लागतो। याला कोणत्याही प्रकारचं मीठ पाणी वगैरे काही लागत नाही। एकदम अर्ध्या पाऊण तासात केळीचे चिप्स होतात। आता महाशिवरात्री जवळ येते, तुम्ही अशा प्रकारचे केळीचे चिप्स आरामात बनवू शकता। इथे मी आता 4 ते 5 केळीचे चिप्स म्हणजे सालं काढून घेणार आहे आणि पाडून घेणार आहे केळीचे चिप्स। इथे आपण 2 प्रकारे आपल्याला जे इझी वाटतात त्या प्रकारे तुम्ही पाडू शकता। मी इथं दोन्हीही प्रकार तुम्हाला दाखवेन। तुम्ही जर माझे चॅनल नवीन पाहत असला तर लाईक अँड सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा। इथे बघा, मी थोडंसं तेल तापले का पाहणार आहे। हे हाय हीटवर मी ठेवलेलं आहे तेल। गॅस अजिबात आपला स्लो करायचा नाही केळीचे चिप्स पाडताना, पटपट पटपट पाडून घ्यायचं। तेल चांगलं तापलेलं आहे, त्यामुळे माझ्या हाताला सुद्धा थोडंसं असं म्हणजे त्याच्या वाफा येतात गरम गरम। तुम्हाला जसं इझी वाटते तसं मी दाखवेन तुम्हाला। हे सुद्धा एकदम फास्ट होतं। इथे गोल गोल चिप्स आपले पडलेले आहेत, पाहू शकता किती छान, म्हणजे आपलं तेल किती छान तापलंय बघा। ते असे केळी चिप्स पटकन वरती येतात, त्यामुळे आपला गॅस अजिबात स्लो करायचा नाही। गॅस स्लो केला ना काय होतं माहिती आहे का, आपले एकदम असे केळी चिप्स चिवट चिवट होतात, पटकन भाजले जात नाहीत। आणि जास्त तुम्ही गॅस हाय हीटवर केळी चिप्स पाडले ना, असे पटकन वरती येतात आणि त्याला एक कुरकुरीतपणा येतो केळीच्या चिप्सला, आणि पटकन भाजतात सुद्धा, नाहीतर एकामेकाला असे चिटकतात केळीचे चिप्स। त्यामुळे हाय हीटवरच गॅस ठेवून मगच केळी चिप्स पाडायचे। इथे बघा, अशा प्रकारे मी कुरकुरीतपणा आल्यावर काढलेले आहेत। ह्याला एक असं बघू शकताय, कलर किती छान असा बदललेला आहे ह्याला आपण कोणत्याही प्रकारचा कलर लावणार नाही, काही नाही, कारण की आपण उपवासाला वापरणार आहे हे केळी चिप्स। आज होता सोमवार आणि घरात होती केळी, त्यामुळे मी सोमवार निमित्तही केळी चिप्स केलेले आहेत आणि महाशिवरात्री पण जवळ आलेले आहे। तुम्ही महाशिवरात्रीला नक्की ट्राय करा। इथे बघा, आता मी लांबडी पण पाडून दाखवते। लांबडी पाडायला थोडासा वेळ लागतोय, कारण की तेल भरपूर आपलं चांगलं तापलेलं आहे आणि तेल पोळत पण आहे। मी आता बाजूला पाडून बघणार आहे। हे आता 1 ते 2 पाडून घेणार आहे यामध्ये। म्हणजे तुम्हाला मला सांगायचं काय आहे की आपण मिठाच्या पाण्यात बिलकुल टाकलेलं नाही, तरी पण आपल्या केळीचा कलर काळा वगैरे पडलेला नाही, बघू शकता। त्याच्या पाण्यात टाकल्यामुळं काय होतं, आणि आपण तळायला घेतल्यावर तेलाचं टेम्परेचर होतं कमी, ते चिप्स असे एकदम असे चांगले लागत नाहीत किंवा असे चिवट चिवट होतात। त्यामुळे आपण डायरेक्ट इथं तळलेले आहेत चिप्स। तुम्ही बघू शकता एकसारखे असा कलर वगैरे आलेला आहे, कारण की तळताना सुद्धा एकदम व्यवस्थित असा भाजले जातात व्यवस्थित। त्यामुळे आपण इथे मिठाच्या पाण्यात वगैरे काही टाकलेले नाही आहेत। आता सगळे आपण अशाच प्रकारे केळी चिप्स करून घेणार आहे। इथे मी 2 प्रकारचे केळी चिप्स करणार आहे, एक मुलांना बाजूला करणार आहे
आणि मोठ्यांना बाजूला करणार आहे. इथे आता मी खालीच केळी चिप्स पाडून घेतलेले आहेत. एक ताट घेऊन त्यामध्ये पडतात का बघितलेले आहेत. इथं व्यवस्थित पडलेले आहेत आणि मगच मी वरती तळून घेतलेले आहेत. पाहू शकताय. केळी चिप्स लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतात आणि खास करून उपवास वगैरे असलं की असं वेपर्स वगैरे चिप्स वगैरे तर म्हणजे खिचडी वगैरे खायला बोर होत नाही. नाहीतर नुसती खिचडी खाऊ वाटत नाही बघा. इथे मी सगळे चिप्स आता पाडून झालेले आहेत माझे. हे 2 डझन केळीची सालं इतकी आहेत. तुमच्याकडे झाडांच्या कुंड्या वगैरे असतील किंवा झाडं वगैरे असतील त्याच्या बुडामध्ये हे टाकून त्यावर माती टाका. झाडांना पण कॅल्शियम भेटेल. इथं मी ते कुंडीतच टाकून घेणार आहे साली आता केळीच्या. इथं अशा प्रकारे माझे सर्व केळीचे चिप्स झालेले आहेत. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगायचं बरं का. इथे बघा आपण आता केळी चिप्स सगळे पाडून झालेले आहेत. तर आपण इथे आता कुरकुरीतपणा किती छान आलेला आहे बघा त्याला. यामध्येच आता आपण जे आपलं उपवासाचं तिखट असते ते वापरणार आहे. हे आपलं उपवासाचं तिखट आहे. यामध्ये आपण कोणताही कलर घातलेला नाही तरी पण केळीच्या चिप्सना कलर वगैरे पाहू शकताय किती छान वगैरे आलेला आहे. यामध्ये तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. इथं कोणताही आपण चाट मसाला वगैरे टाकायचा नाही आहे उपवासाला लागणार असेल तर. आणि जर लागणार नसेल तर तुम्ही असंच खायला वगैरे बनवत असाल तर तुम्ही थोडासा 1 चमचा इथं चाट मसाला वापरू शकताय. इथे मी थोडंसं असं साधं मीठ टाकलेलं आहे. मीठ मी इथं बारीक करून घेतलेलं नाही. असंच मीठ याला व्यवस्थित लागतं. आणि हलक्या हाताने आपल्याला याला चटणी आणि मीठ लावून घ्यायचं आहे. आता हे दुसरं आहे हे मुलांना केलेलं आहे मी. यामध्ये फक्त मी मीठच टाकणार आहे. मी इथं मुलांच्यामुळं फक्त इथं मीठच वापरलेलं आहे. कारण की काही मुलं खात नाहीत. आमची पण खात नाहीत. मुलगा शक्यतो करून खात नाही तिखट जास्त. त्यामुळे मी इथं फक्त मीठच घालून हलवलेलं आहे. इथे बघू शकता आपले केळीचे चिप्स दोन्ही प्रकारचे मी तुम्हाला दाखवलेले आहेत. तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत रहा. धन्यवाद.